67 वर्ष झाले त्याला, पण असं वाटत नाही की मी सध्या 72 वर्षाचा आहे. अजून पण असं वाटतं की आपण 5 वर्षाचेच आहोत. ती आठवणी एवढी ताजी झालेली आहेत आणि त्यामुळे आनंद पण होतो की भारताचे पहिले पंतप्रधान आणि पहिल्यांदा त्यावेळेला आपल्या शहरात आले होते आणि त्यांना बघण्यासाठी आणि येण्यासाठी एवढी रांग होती की कोणी भेटायला म्हणजे त्याला फार दूरच नमस्कार करायचे ते. पण एवढं जवळकीने ते माझ्याशी भेटले, त्यांनी मला उचललं, हे मी भाग्यशाली आहे असं मी समजतो. त्यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण जी होते ना मुख्यमंत्रीजी, आमच्या ताई लीलाताई साडेकर होते आणि आमच्या सगळे मैत्रीण पण होते. त्या विजयाताई काबराची मुली विजयाताई काबरा, विजू उज्ज्वला आता जे आहे ते पण सध्या माझ्या सोबती होते आणि ते आता कमीत कमी 67 वर्ष झाले त्याला बंधू. आणि तो आनंद आज सुद्धा कायम आहे, मला कायम स्वरूपी राहील असं मी समजतो. फार आनंद झाला मला. त्यांनी जेव्हा उचललं, माझी पप्पी घेतली आणि फुगे आणि चॉकलेट दिले मला, ते एक वेगळाच क्षण झाला होता मला. तो आनंद आता येणार नाही, फक्त आठवणी राहिले. आता नाही, मित्रमंडळी मला भेटले ना, तुझं स्वागत केलं तू म्हणून त्यांनी सुद्धा आलिंगन दिले मला, हस्तांदोलन केलं, शुभेच्छा दिल्या मला त्यांनी सुद्धा. आणि आता फार कठीण आहे. आता नेहरूजी फार चांगले लवकर भेटत होते. आताच्या वेळेला पंतप्रधानाला एवढी सुरक्षा आहे की आपण लांबूनच दर्शन घेऊ शकतात त्यांचे, कारण त्यामागे काही कारण आहे. आता तो क्षण येणार नाही असा, आणि आला आता त्याच्यासाठी मग परमिशन व्हिजिट घेऊनच जावं लागेल आम्हाला शासकीय.